मुंबईकरांसाठी आनंदाची अशी बातमी आहे। देशातली पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे। गेटवे ऑफ इंडिया ते JNPT बंदरादरम्यान ही टॅक्सी चालवण्यात येईल। मुंबईत वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी काही वर्षांपूर्वी वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली। मात्र पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यायानं महागड्या तिकीट दरामुळे मुंबईकरांनी त्याला फारसा प्रतिसाद काही दिला नाही। याच पार्श्वभूमीवरती आता इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची संकल्पना पुढे आली आहे। तर नेमकं कशी असेल ही वॉटर टॅक्सी पाहूयात। हिची लांबी असेल 13.27 मीटर, तर रुंदी असेल 3.5 मीटर। आसन क्षमता पाहायची तर 25 प्रवासी यात एक साथ बसतील आणि वेग असेल 14 नॉट्स। बॅटरी पाहायची तर 64 किलोवॅटची बॅटरी आहे, 4 तास ही बॅटरी चालू शकते।